श्री स्वामी समर्थ. श्रावणाचा हा पवित्र महिना सुरू झाला आहे आणि या पवित्र काळात स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करून आज आपण एक अशी अद्भुत कथा ऐकणार आहोत, जिच्यामध्ये एका भक्ताची श्रद्धा, महादेवाची कृपा आणि मृत्यूच्या दारातून परत आलेल्या एका मुलाची कथा दडलेली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, देवावरची श्रद्धा मनापासून असेल तर संकट किती मोठं असलं तरी भक्ताचं मन कमजोर होत नाही. कारण जिथे माणसाचे प्रयत्न संपतात तिथून परमेश्वराच्या कृपेची सुरुवात होते. आजची ही कथा श्रावण महिन्याशी जोडलेली आहे. एका शिवभक्ताला पुत्रप्राप्ती होते, पण त्या मुलाच्या जन्मासोबतच त्याच्या आयुष्याबद्दल एक असं सत्य समोर येतं, जे ऐकून आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या मुलाचं आयुष्य फक्त 16 वर्षाचं होतं, पण पुढे जे घडलं ते केवळ एक कथा नाही, तर भक्ती आणि श्रद्धेची ताकद दाखवणारा प्रसंग आहे. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. त्याला तर मग स्वामी समर्थांच्या चरणी मनोभावे नतमस्तक होऊन या पवित्र कथेची सुरुवात करूया. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर आणि समृद्ध नगरीमध्ये एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे पैशाची, संपत्तीची किंवा सुखाची कोणतीही कमतरता नव्हती. शहरात त्याचा मोठा व्यापार होता. त्याच्या घरामध्ये नोकर चाकर होते. घरात नेहमी सुख समृद्धी नांदत होती आणि समाजामध्ये त्याला खूप मान सन्मानही होता. बाहेरून पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला वाटलं असतं की या माणसाला आयुष्यात आणखी काय हवं असेल. पण त्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये एक अशी पोकळी होती, जी कितीही पैसा मिळाला तरी भरून निघत नव्हती. त्याला एकच दुःख होतं, त्याला पुत्र नव्हता. लग्नाला अनेक वर्षे झाली होती. सुरुवातीला त्याला वाटत होतं की योग्य वेळ आली की आपल्या घरातही बाळाचं आगमन होईल. पण वर्ष उलटत गेली आणि त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली. हळूहळू लोकांच्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होऊ लागला. नातेवाईक प्रश्न विचारायचे, ओळखीचे लोक सल्ले द्यायचे आणि काही जण तर त्याच्या नशिबालाच दोष द्यायचे. व्यापारी बाहेरून शांत राहायचा, पण प्रत्येक वेळी त्याच्या मनाला वेदना व्हायच्या. विशेषतः जेव्हा तो एखाद्या वडिलांना आपल्या मुलाचा हात धरून मंदिरात जाताना पाहायचा, तेव्हा त्याच्या मनात एकच विचार यायचा, माझ्या आयुष्यात हा आनंद कधी येणार. त्याची पत्नी मनातून खूप दुःखी होती. दोघेही एकमेकांसमोर आपलं दुःख दाखवत नसत, पण रात्री एकमेकांशी बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. एक दिवस व्यापाऱ्याने आपल्या पत्नीला म्हटलं, आपण आता मनुष्याकडून आशा ठेवणं सोडूया. ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्याच्या चरणी आपण सगळं सोपूया. त्याच्या पत्नीनेही होकार दिला. त्या दिवसापासून व्यापाऱ्याची महादेवावरील भक्ती आणखी वाढली. प्रत्येक सोमवार तो पहाटे उठायचा, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचा आणि जवळच्या शिवमंदिरात जायचा. शिवलिंगावर पाणी अर्पण करायचा, बिलपत्र व्हायचा आणि मनापासून प्रार्थना करायचा. त्याची प्रार्थना मोठी नव्हती. तो महादेवाकडे संपत्ती मागत नव्हता, तो राजपद मागत नव्हता, तो मोठेपणा मागत नव्हता. तो फक्त एवढंच म्हणायचा, हे महादेवा, माझ्या आयुष्यातील ही एक इच्छा जर तुमच्या इच्छेत असेल तर माझ्या घरात एक लेकरू पाठवा, आणि जर माझ्या नशिबात ते नसेल तर ते स्वीकारण्याची शक्ती मला द्या. अशा प्रकारे दिवस गेले. एक सोमवार गेला, दुसरा सोमवार गेला, अनेक सोमवार गेले, महिने गेले, वर्षे गेली, पण व्यापाऱ्याची श्रद्धा कमी झाली नाही. लोकांनी त्याला अनेकदा म्हटलं, तू एवढी पूजा करून काय उपयोग? इतकी वर्ष झाली तरी तुझी इच्छा पूर्ण झाली नाही. पण व्यापारी फक्त एवढंच म्हणायचा, माझं काम प्रार्थना करणं आहे, कृपा करायची की नाही हे महादेवाच्या हातात आहे. हीच त्याची खरी भक्ती होती. तो देवासोबत व्यवहार करत नव्हता, मी एवढी पूजा केली म्हणून मला हे मिळालंच पाहिजे अशी त्याची भावना नव्हती. तो फक्त देवावर विश्वास ठेवत होता. आणि एक दिवस त्याच्या आयुष्यात असा प्रसंग घडला, ज्याची त्याने अनेक वर्षे वाट पाहिली होती. त्याच्या पत्नीला दिवस गेले. ही बातमी ऐकताच व्यापाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. ज्याची इच्छा त्याने इतकी वर्षे मनात जपली होती, ती इच्छा आता पूर्ण होणार होती. याने लगेच मंदिरात जाऊन महादेवासमोर नतमस्तक होत आभार मानले. हे महादेवा,
तुम्ही माझी प्रार्थना ऐकलीत, माझ्यावर अशीच कृपा ठेवावी. काही महिन्यानंतर त्याच्या घरी एका सुंदर मुलाचा जन्म झाला. घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. ज्याच्या घरात इतकी वर्षे शांतता होती, तिथे आता बाळाच्या रडण्याचा आवाज घुमू लागला. आईच्या चेहऱ्यावर आनंद होता, वडिलांच्या डोळ्यात समाधान होतं. घरातील प्रत्येक व्यक्ती त्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक होती. व्यापाऱ्याने आपल्या मुलाला हातात घेतलं आणि बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिला. त्याला वाटलं, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण झाली. त्याने मनात ठरवलं की या मुलाला चांगले संस्कार देईन, त्याला देवभक्त बनवीन, त्याला चांगला माणूस बनवीन. पण त्याला अजून एक गोष्ट माहीत नव्हती. या मुलाच्या जन्मासोबतच त्याच्या आयुष्यात एक असं रहस्य लपलेलं होतं, जे पुढे संपूर्ण कुटुंबाला हादरून सोडणार होतं. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. तो खूप बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा होता. लहानपणापासूनच त्याला देवाच्या कथा ऐकायला आवडायच्या. मंदिरात गेल्यावर तो शांतपणे शिवलिंगाकडे पाहत बसायचा. आई वडिलांना आपल्या मुलाकडे पाहून खूप आनंद व्हायचा. पण त्या आनंदाच्या मागे एक गुपित होतं. मुलाच्या जन्माच्या वेळेस त्याच्या आयुष्याबद्दल एक कठोर भविष्यवाणी करण्यात आली होती आणि ती भविष्यवाणी अशी होती की त्या मुलाचं आयुष्य फक्त 16 वर्षाचं असेल. हा शब्द ऐकताना कोणत्याही आईवडिलांच्या काळजात धडकी भरावी. याच्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे देवाची प्रार्थना केली. ज्याच्या जन्मासाठी त्यांनी असंख्य सोमवार भक्तीने पाळले. ज्याला मिळाल्यानंतर त्यांना वाटलं की त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख संपलं. त्याच मुलाचं आयुष्य मर्यादित आहे हे सत्य त्यांच्या मनावर किती मोठं ओझं बनलं असेल याची कल्पना करणंही कठीण आहे. पण त्यांनी हे सत्य आपल्या मुलाला सांगितलं नाही. त्यांना वाटलं, जोपर्यंत तो लहान आहे तोपर्यंत त्याच्या मनावर भीतीचं सावट कशाला आणायचं. मुलगा मात्र आनंदाने वाढत होता. त्याला आपल्या आईवडिलांच्या मनातील भीती माहीत नव्हती. तो हसायचा, खेळायचा, मंदिरात जायचा, महादेवाचं नाव घ्यायचा आणि प्रत्येक सोमवार त्याच्या आईवडिलांसाठी एक वेगवेगळी परीक्षा घेऊन यायचा. कारण इतर लोकांसाठी सोमवार म्हणजे भक्तीचा दिवस होता, पण त्या आईवडिलांसाठी प्रत्येक सोमवार त्यांना त्याच्या मुलाच्या भविष्याची आठवण करून द्यायचा. मुलाचं वय वाढत आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशा प्रकारे तो 15 वर्षाचा झाला. आता त्या भविष्यवाणीची वेळ जवळ येत होती. आईच्या मनात भीती वाढत होती. वडील बाहेरून मजबूत दिसत होते, पण आतून पूर्णपणे तुटत होते. आणि मग एक दिवस मुलाने आपल्या वडिलांच्या डोळ्यात पाहून एक प्रश्न विचारला, बाबा, तुम्ही मला काहीतरी लपवत आहात का? हा प्रश्न ऐकून व्यापारी काही क्षण शांत झाला. त्याला समजलं होतं, आता सत्य जास्त काळ लपवता येणार नाही. पण त्या सत्यासोबत पुढे काय होणार होतं? मुलाला जेव्हा स्वतःच्या आयुष्याबद्दलचं भयंकर सत्य कळणार होतं, तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल? तो घाबरणार होता, देवावरचा विश्वास सोडणार होता, की उलट आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत महादेवाच्या चरणी श्रद्धा ठेवणार होता? वडिलांनी मुलाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपले ओठ उघडले, पण शब्द मात्र बाहेर येत नव्हते. समोर स्वतःचा मुलगा उभा होता, ज्याला त्यांनी लहानपणापासून आपल्या डोळ्यांसमोर वाढवलं होतं, ज्याच्या हसण्यात त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पाहिलं होतं. त्याच मुलाला आता ते असं सत्य सांगणार होतं, जे ऐकल्यानंतर त्याचं बालपण, त्याची स्वप्न आणि त्याचा आनंद एका क्षणात बदलून जाणार होता. मुलाने पुन्हा विचारलं, बाबा, तुम्ही शांत का आहात? माझ्यापासून काही लपवत असाल तर मला सांगा. मी आता लहान नाही. वडिलांनी मुलाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलाला हे पाहून आणखी शंका आली. तो वडिलांच्या जवळ गेला आणि म्हणाला, माझ्याकडून काही चूक झाली आहे का? नाही मुला. मग तुम्ही दुःखी का आहात? या प्रश्नाचं उत्तर देताना वडिलांचा आवाज थरथरला. तुझी काही चूक नाही. उलट तू आमच्या आयुष्यात आलेला सर्वात मोठा आशीर्वाद आहेस. मुलगा शांतपणे वडिलांकडे पाहत राहिला. वडिलांनी खोल श्वास घेतला आणि शेवटी ते सत्य सांगण्याचा निर्णय घेतला. तुझ्या जन्माच्या वेळी एक भविष्यवाणी झाली होती. त्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की तुझं आयुष्य फार मोठं नसेल. तुझं 16वं वर्ष पूर्ण होण्यापूर्वी तुझ्यावर मोठं संकट येईल. हे ऐकताच मुलगा काही क्षण स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याने विचारलं, म्हणजे? वडिलांनी खाली मान घातली. म्हणजे तुझं आयुष्य
फक्त 16 वर्षाचा आहे असं सांगितलं गेलं होतं. घरात अचानक शांतता पसरली. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला इतकी वर्षे मनात दडवून ठेवलेले दुःख आता बाहेर आलं. ती मुलाजवळ गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली. "बाळा, आम्ही तुला हे सांगू शकलो नाही. आम्हाला वाटलं तू घाबरशील. तुझं बालपण या भीतीमध्ये जाऊ नये म्हणून आम्ही हे सत्य तुझ्यापासून लपवलं." मुलगा काही क्षण आईच्या मिठीत शांत राहिला. त्याच्या मनात अनेक विचार सुरू झाले. माझं आयुष्य खरंच एवढं आहे का? माझी स्वप्न काय? माझ्या आई-वडिलांचं काय? पण या सगळ्या विचारांमध्ये एक गोष्ट वेगळी होती. त्याच्या मनात महादेवांची प्रतिमा उभी राहिली. लहानपणापासून त्याने महादेवांचं नाव ऐकलं होतं. आई-वडील त्याला मंदिरात घेऊन जायचे. सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करायला शिकवलं होतं. बेलपत्र व्हायला शिकवलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवावर विश्वास ठेवायला शिकवलं होतं. मुलाने आई-वडिलांचे अश्रू पुसले. तो म्हणाला, "आई, तुम्ही का रडता?" आई म्हणाली, "बाळा, आम्ही तुला गमावू इच्छित नाही." मुलगा काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, "जर माझा जन्म महादेवांच्या कृपेने झाला असेल, तर माझ्या आयुष्याचा शेवटही त्यांच्या इच्छेनेच होईल ना?" आई-वडील त्याच्याकडे पाहतच राहिले. मुलाने पुढे म्हटलं, "मग आपण घाबरायचं कशाला?" हे शब्द ऐकून आईला आणखी रडू आलं. कारण ज्या मुलाला वाचवण्यासाठी ती इतके वर्षे देवाकडे प्रार्थना करत होती, तोच मुलगा आता तिला धीर देत होता. मुलाने त्या रात्री एक निर्णय घेतला. "मला महादेवाच्या चरणी जायचं आहे." वडिलांनी विचारलं, "कुठे?" तो म्हणला, "काशीला." काशी महादेवांची पवित्र नगरी. वडिलांना मुलाचा निर्णय समजला. त्यांना वाटलं कदाचित या पवित्र भूमीत जाऊन मुलाला महादेवाच्या चरणी प्रार्थना करता येईल. पुढील काही दिवसांमध्ये प्रवासाची तयारी सुरू झाली. आईला मुलापासून एक क्षणही दूर जावंसं वाटत नव्हतं. ती त्याच्यासाठी अन्न तयार करायची, त्याच्यासाठी कपडे तयार करायची, त्याच्या आवडीच्या वस्तू जवळ ठेवायची. पण तिच्या मनात सतत एकच विचार होता, माझ्या मुलाला काही होऊ नये. मुलगा मात्र वेगळ्याच भावनेत होता. तो दररोज महादेवांचं नामस्मरण करायचा. तो म्हणायचा, "हे महादेवा, मला आयुष्य किती मिळेल हे मला माहीत नाही, पण जेवढं मिळेल ते तुमच्या नावात जावं." त्याने आपल्या मनात भीतीपेक्षा श्रद्धेला स्थान दिलं आणि मग तो दिवस आला. मुलगा आपल्या वडिलांसोबत काशीच्या दिशेने निघाला. प्रवास सुरू झाला. रस्त्यात अनेक मंदिरं आली. जिथे मंदिर दिसायचं तिथे तो हात जोडायचा. काही ठिकाणी तो खाली उतरून नमस्कार करायचा. वडिलांनी त्याला पाहून विचारलं, "तुला अजिबात भीती वाटत नाही ना?" मुलगा हसला, "भीती वाटते बाबा, मी माणूस आहे, पण माझ्या भीतीपेक्षा माझा महादेव मोठा आहे." हे वाक्य ऐकून वडिलांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्यांना जाणवलं की ज्याला ते लहान समजत होते, तो मनाने त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठा झाला आहे. काशीमध्ये पोहोचल्यानंतर मुलाने गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान केलं. त्याने महादेवाचं दर्शन घेतलं. शिवलिंगासमोर उभं राहून त्याने डोळे मिटले. त्याने काही मोठी मागणी केली नाही. त्याने सोनं मागितलं नाही, संपत्ती मागितली नाही, सुख मागितलं नाही. त्याने फक्त एवढंच म्हटलं, "हे महादेवा, माझं आयुष्य तुमच्या हातात आहे. माझ्या आईवडिलांना दुःख देऊ नका. माझ्या मनात तुमच्याविषयीची श्रद्धा शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवा." त्या प्रार्थनेनंतर तो बराच वेळ शांत बसून राहिला. पण त्याला माहीत नव्हतं की त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा आता अगदी जवळ आली आहे. त्याचं 16वं वर्ष जवळ येत होतं. आई-वडिलांच्या मनातील भीती दिवसेंदिवस वाढत होती. मुलाच्या चेहऱ्यावर मात्र शांतता होती. तो महादेवाच्या नामस्मरणात मग्न होता आणि मग तो निर्णायक दिवस जवळ आला. ज्या दिवसाची भीती त्याच्या आई-वडिलांना त्याच्या जन्मापासून होती. ज्या दिवसासाठी त्याने इतकी वर्ष प्रार्थना केली होती. ज्या दिवशी भविष्यवाणी खरी ठरणार की भक्ती तिच्यापेक्षा मोठी ठरणार हे ठरणार होतं. तो दिवस आता त्यांच्या समोर उभा होता. मुलाने त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे स्नान केलं. महादेवाचं नाव घेतलं. शिवलिंगासमोर बसला. डोळे मिटले आणि त्याच्या ओठावर एकच नाव होतं, महादेव. पण त्या दिवशी मंदिरात वातावरण काहीतरी वेगळंच होतं. आईवडिलांच्या मनात अस्वस्थता होती. मुलाच्या प्रत्येक श्वासाकडे त्यांचं लक्ष होतं आणि अचानक कथेने असा वळण घेतला ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती. कारण आता महादेवांच्या भक्तीची खरी परीक्षा सुरू होणार होती आणि या परीक्षेत एका बाजूला होती भविष्यवाणी
तर दुसऱ्या बाजूला होती एका निष्पाप भक्ताची अढळ श्रद्धा. त्या दिवशी पहाटेपासूनच काशीच्या वातावरणात एक वेगळंच गांभीर्य जाणवत होतं. गंगेच्या काठावर भक्तांची गर्दी होती. कुठेतरी शंखनाद होत होता, कुठेतरी मंदिरातील घंटा वाजत होत्या आणि सर्वत्र महादेवाच्या नामाचा जयघोष ऐकू येत होता. पण या गर्दीमध्ये एक कुटुंब असं होतं ज्यांच्या मनात मात्र आनंद नव्हता. मुलाचे वडील सतत त्याच्याकडे पाहत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, कारण तो दिवस जवळ आला होता ज्याची भीती त्यांनी त्यांच्या जन्माच्या दिवसापासून मनात ठेवली होती. मुलगा मात्र शांत होता. त्याने सकाळी लवकर उठून स्नान केलं, स्वच्छ कपडे घातले आणि महादेवाच्या मंदिरात गेला. त्याच्या हातात बेलपत्र होतं. तो मंदिराच्या पायऱ्या चढत असताना त्याच्या वडिलांनी त्याला थांबवलं. "बाळा." मुलगा मागे वळला. वडिलांनी त्याला घट्ट मिठी मारली. काही क्षण ते काहीच बोलू शकले नाहीत. मुलाने त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाला, "बाबा, तुम्ही काळजी करू नका. आपण महादेवांच्या शहरात आहोत. त्यांच्या चरणांमध्ये असताना भीती कशाची?" वडिलांनी काही उत्तर दिलं नाही. मुलगा मंदिरात गेला. शिवलिंगासमोर बसला. त्याने पाणी अर्पण केलं, बेलपत्र वाहिलं, डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना सुरू केली. "हे महादेवा." त्याच्या आवाजात खूप शांतता होती. "मला माझ्या आयुष्याची भीती नाही, पण माझ्या आईवडिलांना माझ्यामुळे दुःख होऊ नये. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहण्याची शक्ती माझ्यात नाही." काही क्षण तो शांत राहिला. मग म्हणाला, "जर माझ्या आयुष्यात अजून काही दिवस बाकी असतील तर ते तुमच्या नावात जाऊ दे. आणि जर माझी वेळ आली असेल तर माझं मन तुमच्या चरणापासून कधीही दूर होऊ देऊ नका." ही प्रार्थना ऐकताना त्याचे वडील मंदिराच्या एका कोपऱ्यात उभे होते. त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं. त्यांनी मनात म्हटलं, "हे महादेवा, मी आयुष्यभर तुमची भक्ती केली. मी तुमच्याकडे एकच गोष्ट मागितली आणि तुम्ही मला हा मुलगा दिलात. आज जर माझी परीक्षा असेल तर माझ्यावर दया करा, पण माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करू नका." आई मंदिराच्या बाहेर बसली होती. तिच्या हातात मुलाच्या लहानपणाची एक वस्तू होती. ती वस्तू हातात घेऊन रडत होती. तिला आठवत होतं, मुलगा पहिल्यांदा चालला तो दिवस, पहिल्यांदा आई म्हटलं तो दिवस, पहिल्यांदा मंदिरात नेलं होतं तो दिवस, पहिल्यांदा त्याने शिवलिंगावर पाणी अर्पण केलं होता तो दिवस. सगळ्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर येत होत्या. तिला एकच प्रश्न पडत होता, "देवा, जर हा मुलगा माझ्याकडून घेणार असशील तर मला दिलास का?" पण दुसऱ्या क्षणी तिच्या मनात विचार आला, कदाचित माझी श्रद्धा अजून पूर्ण झालेली नाही. तिने डोळे पुसले, हात जोडले आणि महादेवाला म्हणाली, "माझ्या मुलाला वाचवायचं असेल तर वाचवा, नाहीतर त्याच्यासोबत माझं मनही घेऊन जा." त्या दरम्यान मंदिरामध्ये मुलाची पूजा सुरू होती. वेळ पुढे जात होती. प्रत्येक क्षण आईवडिलांसाठी जड होत होता. मुलगा मात्र शांतपणे महादेवाचं नामस्मरण करत होता. त्याने आपल्या वडिलांकडे पाहून म्हटलं, "बाबा, मला एक गोष्ट सांगायची आहे." बाबा म्हणाले, "काय?" "तुम्ही मला नेहमी सांगितलं की देवावर श्रद्धा ठेव. आज मी तुमचं तेच सांगणं पाळणार आहे." वडिलांनी त्याचा हात पकडला. मुलगा म्हणाला, "आपण भविष्यवाणीवर विश्वास ठेवला म्हणून घाबरत आहोत, पण आपण महादेवांवर विश्वास ठेवला तर?" वडील काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. मुलाच्या या शब्दाने त्यांच्या मनात आशेचा एक छोटासा किरण निर्माण झाला. कदाचित खरंच मनुष्य भविष्य सांगू शकतो, पण अंतिम निर्णय देवाच्या हातात असतो. दुपार झाली. मंदिरातील वातावरण अजूनही भक्तिमय होतं. मुलाने पुन्हा शिवलिंगासमोर बसून नामस्मरण सुरू केलं. त्याच्या हातात रुद्राक्षाची माळ होती. एक एक मणी फिरत होता. त्याच्या ओठावर महादेवांचं नाव होतं. आई वडील त्याच्याकडे पाहत होते आणि अचानक मुलाच्या शरीरात अशक्तपणा जाणवू लागला. त्याने डोळे उघडले. वडील धावत त्याच्या जवळ आले. "काय झालं?" मुलाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, "बाबा, काही नाही." पण त्याचा आवाज कमजोर झाला होता. आई धावत आली. तिने मुलाला आपल्या मांडीवरती घेतलं. तिच्या डोळ्यात भीती होती. "बाळा, डोळे उघडे ठेव." मुलाने आईकडे पाहिलं. तो हलकासा हसला. "आई, घाबरू नकोस." आई रडत म्हणाली, "मी तुला काही होऊ देणार नाही." मुलाने हळू आवाजात म्हटलं, "आई, मला महादेवावर विश्वास आहे." त्याने पुन्हा डोळे मिटले. मंदिरातील घंटनाद सुरू होता. आजूबाचे भक्त प्रार्थना करत होते आणि त्या गर्दीमध्ये एक आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी देवाला हाक मारत होती. वडील मंदिराच्या शिवलिंगासमोर जाऊन उभे राहिले. त्याने हात जोडले, "महादेवा,
त्यांचा आवाज मंदिरात घुमला. मी तुझ्याकडे आयुष्यभर काही मागितलं नाही, पण आज मागतोय. माझ्या मुलाचा जीव वाचवा. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तुम्ही मला माझा हा मुलगा दिलात, आता त्याला माझ्यापासून घेऊ नका. मंदिरात उपस्थित काही भक्तांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं, पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. त्यांच्या मनात फक्त मुलाचा विचार होता. आईने हात जोडले. हे महादेवा, माझ्या मुलाची भक्ती स्वीकारा. मुलाचा श्वास हळूहळू मंद होत होता, पण त्यांच्या ओठावर अजूनही महादेवाचं नाव होतं. महादेवा, एकदा पुन्हा महादेवा. त्याचा आवाज आता खूप हलका झाला होता. आई त्याच्या डोक्यावर हात फिरवत होती. वडील त्याचा हात घट्ट पकडून होते आणि तेवढ्यात मंदिरातील वातावरण अचानक बदलल्यासारखं वाटलं. घंटाचा आवाज अधिक स्पष्ट झाला. मंदिरातील दिव्याची ज्योत जोराने हलू लागली. काही क्षणासाठी सगळेजण स्तब्ध झाले. मुलाने डोळे उघडले. त्याने शिवलिंगाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर अचानक शांत भाव आले, जणू त्याला काहीतरी जाणवलं होतं. तो हळू आवाजात म्हणाला, आई बाबा. दोघेही त्याच्याजवळ आले. मुलगा म्हणाला, महादेव आले. आई वडील एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना काही समजत नव्हतं, पण पुढच्या क्षणी जे घडलं त्याने त्या मंदिरातील प्रत्येक व्यक्तीला आश्चर्यचकित केलं. कारण ज्या भविष्यवाणीची भीती घेऊन हे कुटुंब वर्षानुवर्षे जगत होतं, ज्या क्षणाची वाट पाहून त्यांचं हृदय थरथरत होतं, त्या क्षणी भक्ती आणि श्रद्धेची खरी परीक्षा सुरू झाली होती. आता प्रश्न फक्त एवढाच होता, महादेव आपल्या भक्ताला वाचवणार का, की भविष्यवाणी अटळ ठरणार? मुलांनी महादेव आले असं म्हटलं आणि त्यानंतर काही क्षणासाठी मंदिरात एक विलक्षण शांतता पसरली. बाहेर भक्तांची गर्दी होती. घंटनाद सुरू होता, मंत्रोच्चार सुरू होते, पण त्या कुटुंबासाठी जणू त्या क्षणी वेळच थांबला होता. आईने मुलाचा हात हातात घेतला. तिच्या हातातला त्याच्या हाताची उष्णता अजून जाणवत होती. तिच्या हाताला त्याच्या हाताची उष्णता अजून जाणवत होती, पण मुलाची अवस्था गंभीर होत चालली होती. वडील पुन्हा शिवलिंगासमोर गेले. त्याने डोकं जमिनीवर टेकवलं. त्यांच्या मनात आता कोणतीही मोठी इच्छा नव्हती, फक्त एकच आर्त हाक होती, देवा, माझ्या मुलाला तुमच्या चरणी जागा द्यायची असेल तर मला आधी घेऊन जा, पण या निष्पाप मुलाला वाचवा. त्या क्षणी मंदिरात उपस्थित असलेल्या एका वृद्ध साधूचं लक्ष त्या कुटुंबाकडे गेलं. तो साधू हळूहळू त्यांच्या जवळ आला. त्याने मुलाकडे पाहिलं आणि काही क्षण डोळे मिटले. मग तो वडिलांना म्हणाला, तुम्ही एवढं घाबरू नका. त्याच्या ओठावर शेवटच्या क्षणी महादेवाचं नाव आहे. त्याची भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. वडिलांनी साधूकडे पाहिलं. महाराज, माझ्या मुलाचं आयुष्य. साधूने त्यांना थांबवलं. मनुष्याने सांगितलेलं भविष्य अंतिम नसतं. परमेश्वराच्या इच्छेपुढे कोणताही निर्णय अंतिम नसतो. हे शब्द ऐकून वडिलांच्या मनात आशा निर्माण झाली. साधूने मुलाला जवळ बोलावलं. मुलगा अशक्त होता, पण त्याने डोळे उघडले. साधू म्हणाला, बाळा, तुला भीती वाटते का? मुलाने शांतपणे उत्तर दिलं, मृत्यूची नाही महाराज, माझ्या आई वडिलांच्या दुःखाची भीती वाटते. साधूच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. तो म्हणाला, मग आज तुझी शेवटची इच्छा महादेवांना सांग. मुलाने हात जोडले. त्याला उभं राहणंही कठीण होत होतं, तरी त्याने शिवलिंगाकडे पाहिलं. हे महादेवा. त्याचा आवाज मंद होता. मला माझ्यासाठी काही नको. माझ्या आई वडिलांना माझ्यामुळे दुःख होऊ नये. त्यांच्या आयुष्यात माझ्या आठवणी दुःख बनू नयेत. जर माझ्यावर तुमची कृपा असेल तर मला त्यांची सेवा करण्यासाठी आयुष्य द्या. इतके बोलून त्याने डोळे मिटले. आई रडत होती. वडील स्तब्ध उभे होते. मंदिरातील वातावरणात पुन्हा घंटानाद झाला आणि अचानक मंदिरातील शिवलिंगावर अर्पण केलेलं पाणी एका बाजूने खाली वाहू लागलं. त्या क्षणी मुलाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश दिसू लागला. त्याचा श्वास, जो काही क्षणापूर्वी अत्यंत मंद झाला होता, हळूहळू सामान्य होऊ लागला. आईने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. बाळा. मुलाने डोळे उघडले. आई. आईला विश्वासच बसत नव्हता. तिने त्याला घट्ट मिठी मारली. तू ठीक आहेस? मुलगा शांतपणे हसला. वडील धावत त्याच्या जवळ आले. त्याने मुलाला जवळ घेतलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते. ज्या क्षणी संपूर्ण कुटुंबाला वाटत होतं की सर्व काही संपलं, त्या क्षणी परिस्थिती बदलली होती. मंदिरातील साधूने शांतपणे शिवलिंगाकडे पाहिलं. त्याने फक्त एवढंच म्हटलं, महादेवांची कृपा झाली. त्या एका वाक्याने जर संपूर्ण कथेचा अर्थ स्पष्ट झाला. भक्ती म्हणजे देवाकडे फक्त इच्छा मागणं नाही,
भक्ती म्हणजे संकटाच्या क्षणी देवावरचा विश्वास न सोडणं. मुलाने आपलं आयुष्य वाचवण्यासाठी महादेवाकडे मोठमोठ्या मागण्या केल्या नव्हत्या. त्याने फक्त आपल्या आई-वडिलांसाठी प्रार्थना केली होती आणि कदाचित याच निस्वार्थ भावनेने त्याची प्रार्थना अधिक पवित्र झाली होती. काही वेळाने मुलाची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाली. तो हळूहळू उठून बसला. वडिलांनी त्याचा हात धरला. "बाळा, तुला आता कसं वाटतंय?" मुलगा म्हणाला, "मला काही झालं नव्हतं बाबा." वडिलांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. "तुला कल्पना नाही आम्ही काय भोगलं." मुलाने त्यांचा हात हातात घेतला. "बाळा, आता आपण घाबरायचं नाही." त्या दिवसानंतर त्या कुटुंबाच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. त्यांनी महादेवाला फक्त संकटातून वाचवणारा देव म्हणून पाहिलं नाही, त्यांच्यासाठी महादेव म्हणजे श्रद्धेचा आधार बनले. मुलानेही आपल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस वेगळ्या भावनेने जगायला सुरुवात केली. त्याला समजलं होतं की आयुष्य किती मोठं आहे, यापेक्षा ते कसं जगतो हे महत्त्वाचं आहे. त्याने आपल्या आई-वडिलांची सेवा सुरू केली, गरजू लोकांना मदत करू लागला, मंदिरात जाऊन भक्ती करू लागला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनातून मृत्यूची भीती निघून गेली. कारण त्याला एक गोष्ट समजली होती, ज्याच्या आयुष्याची दोरी परमेश्वराच्या हातात आहे त्याने प्रत्येक क्षण श्रद्धेने जगायला हवं. काळ पुढे सरकत गेला. मुलाच्या आयुष्यात अनेक वर्षे आली आणि गेली. त्याच्या आई-वडिलांनी त्याला मोठा होताना पाहिलं. त्याने त्याच्या आयुष्यातील प्रत्येक नवीन वर्ष देवाची कृपा मानून साजरं केलं. ज्या घरात आधी काही 16व्या वर्षाची भीती होती, त्याच्या घरात आता महादेवाच्या कृपेचा उत्सव होता. व्यापाऱ्याला एक गोष्ट आयुष्यभर लक्षात राहिली. त्याने सुरुवातीला महादेवाकडे पुत्र मागितला होता. महादेवाने त्याला पुत्र दिला, पण त्यानंतर त्याची खरी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत त्याला समजलं की देवाकडून मिळालेली प्रत्येक गोष्ट ही केवळ इच्छा पूर्ण होण्याची खूण नसते, ही श्रद्धेची जबाबदारीही असते. मुलानेही आपल्या आयुष्याचा अर्थ बदलला. त्याने ठरवलं की त्याला मिळालेलं आयुष्य केवळ स्वतःसाठी जगायचं नाही, तो जिथे जाईल तिथे चांगुलपणा पसरवायचा, दुःखी माणसाला धीर द्यायचा, गरजूला मदत करायची आणि आपल्या मनात महादेवांचं नाव कायम ठेवायचं. ही कथा इथे संपते असं वाटतं, पण खरं पाहिलं तर इथून तिचा सर्वात मोठा संदेश सुरू होतो. कारण आजही आपल्या आयुष्यात अशी अनेक संकटे येतात ज्यांचं उत्तर आपल्याला दिसत नाही. कधी एखादं काम वारंवार अपयशी होतं, कधी घरात समस्या निर्माण होतात, कधी आर्थिक अडचणी येतात, कधी आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल चिंता निर्माण होते. त्यावेळी मनात पहिला विचार येतो, आता पुढे काय होणार? पण या कथेचा संदेश असा आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच दिसेलच असं नाही. कधीकधी आपल्याला फक्त पुढचा एक पाऊल टाकायचा असतो. बाकीचा मार्ग श्रद्धा दाखवते. आणि म्हणून श्रावण हा केवळ पूजा करण्याचा महिना नाही, तो स्वतःच्या मनाला पुन्हा एकदा देवाच्या चरणी ठेवण्याचा काळ आहे. महादेवाच्या नावात मन शांत करण्याचा काळ आहे आणि आपल्या आयुष्यात किती मोठं संकट आलं तरी विश्वास सोडायचा नाही याची आठवण करून देणारा काळ आहे. ज्याप्रमाणे त्या मुलाने संकटाच्या क्षणी आपल्या आई-वडिलांना धीर दिला, त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यातील संकटाकडे घाबरून न पाहता श्रद्धेने पाहायला शिकलं पाहिजे. कारण संकट किती मोठं आहे यापेक्षा आपल्या मनातील श्रद्धा किती मोठी आहे हे महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा मनात देवाचं नाव असतं तेव्हा अंधारातही आशेचा एक छोटासा दिवा नक्की दिसतो. हीच या श्रावण सोमवाराच्या कथेची खरी शिकवण आहे. त्या दिवसानंतर त्या कुटुंबाच्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. त्यांच्यासाठी देव म्हणजे फक्त मंदिरात असलेली मूर्ती राहिली नव्हती, त्यांच्या प्रत्येक दिवसाच्या जगण्यात देवाची आठवण सामावली होती. मुलगा मोठा होत गेला आणि त्याला एक गोष्ट प्रकाशाने जाणवू लागली, माणसाच्या आयुष्यात काही आता गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. आपण कितीही नियोजन केलं, कितीही प्रयत्न केले तरी काही क्षण असे येतात की जिथे माणसाला स्वतःपेक्षा मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवावा लागतो. त्याने आपल्या वडिलांना एकदा विचारलं, "बाबा, त्या दिवशी तुम्ही इतके घाबरलात का?" वडील काही क्षण शांत राहिले. ते म्हणाले, "कारण मला वाटत होतं की तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण होईल. पण त्या दिवशी मला आणखी एक गोष्ट समजली, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना आपल्या मनाच्या भीतीने बांधून ठेवण्यापेक्षा त्यांच्यासाठी देवाकडे चांगल्या आयुष्याची प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे." मुलाने मान हलवली. त्याला आता आपल्या आयुष्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहायचं होतं. त्याने आपल्या वडिलांच्या व्यापारात मदत करायला सुरुवात केली, पण त्याचबरोबर त्याने गरजू लोकांसाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला.
कारण त्याला जाणवलं होतं की आयुष्याची किंमत केवळ किती वर्षे जगलो यात नसते, आपल्या आयुष्यातून किती चांगुलपणा निर्माण झाला हेही तितकंच महत्त्वाचं आहे. एकदा श्रावणातील सोमवारच्या दिवशी तो पुन्हा त्याच मंदिरात गेला. शिवलिंगासमोर बसताना त्याला त्याच्या आयुष्यातील तो जुना दिवस आठवला. कधी काही याच मंदिरात त्याने आपल्या आयुष्याबद्दलची भीती मनात घेऊन प्रार्थना केली होती. आज मात्र त्याच मंदिरात तो वेगळ्या भावनेने बसला होता. त्याने डोळे मिटले आणि म्हटलं, महादेवा, मला माझ्यासाठी काही मागायचं नाही. मला एवढी शक्ती द्या की माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाला माझ्यामुळे थोडं सुख मिळावं. त्याची ही प्रार्थना ऐकून जवळ बसलेला एक वृद्ध भक्त त्याच्याकडे पाहत होता. त्याने विचारलं, बाळा, तू एवढं काय मागतोस? मुलाने उत्तर दिलं, देवाने मला आयुष्य दिलं आहे. आता ते चांगल्या कामासाठी वापरता यावं एवढीच माझी इच्छा आहे. वृद्ध भक्त हसला. मग तू देवाकडे सर्वात मोठी गोष्ट मागितली आहे. मुलाला त्या वाक्याचा अर्थ लगेच समजला नाही. वृद्ध म्हणाला, संपत्ती मागणारा माणूस श्रीमंत होऊ शकतो. आयुष्य मागणारा माणूस दीर्घायुषी होऊ शकतो. पण चांगलं कर्म करण्याची बुद्धी मागणारा माणूस आपल्या आयुष्याला अर्थ देतो. मुलाच्या मनात हे शब्द कायमचे कोरले गेले. हळूहळू त्याने आपल्या जीवनात एक नियम बनवला. प्रत्येक सोमवार तो शक्य असेल तेव्हा शिव मंदिरात जायचा, शिवलिंगावर पाणी अर्पण करायचा, बेलपत्र व्हायचा आणि काही वेळ शांत बसायचा. त्याला आता देवाकडे मोठ्या इच्छा मागण्यापेक्षा मन शांत करण्याची सवय झाली होती. श्रावण आला की त्याची भक्ती आणखी वाढायची. पण तो फक्त स्वतःसाठी पूजा करत नसे. तो आपल्या आईवडिलांना घेऊन मंदिरात जायचा, गरजू लोकांना अन्न द्यायचा, एखाद्या वृद्धाला मदत करायचा, एखाद्या दुःखी व्यक्तीशी 2 शब्द प्रेमाने बोलायचा. कारण त्याला वाटत होतं की देवाची पूजा मंदिरात सुरू होते, पण तिचा खरा अर्थ आपल्या वागण्यात दिसला पाहिजे. ही गोष्ट आजच्या काळात आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आज आपण देवाकडे अनेक गोष्टी मागतो. नोकरी मिळावी, व्यवसाय वाढावा, पैसे मिळावा, घरातील समस्या संपाव्यात, मुलाचं भविष्य चांगलं असावं, मनातील इच्छा पूर्ण व्हावी. या सगळ्या इच्छा चुकीच्या नाहीत, पण देवाकडे मागताना आपण एक गोष्ट विसरतो. आपल्या इच्छा पूर्ण होण्यापूर्वी त्या इच्छा पेलण्याची ताकदही लागते. पैसा मिळाला तर तो योग्य पद्धतीने वापरण्याची बुद्धी हवी. यश मिळालं तर अहंकार वाढू नये यासाठी संयम हवा. संकट आलं तर खचून न जाता त्याला सामोरे जाण्याची शक्ती हवी. आणि म्हणून श्रावणात महादेवाची पूजा करताना केवळ मला हे द्या असं म्हणण्यापेक्षा मला योग्य मार्ग दाखवा असं म्हणणं अधिक सुंदर आहे. कारण कधीकधी आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळत नाही, पण त्यामागे काही कारण असू शकतं. आपण एखाद्या कामासाठी खूप प्रयत्न करतो, पण ते काम होत नाही. आपल्याला वाटतं देव माझी प्रार्थना ऐकत नाही. पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर कदाचित लक्षात येतं की ते काम झालं असतं तर आपल्या आयुष्यात आणखी मोठी अडचण निर्माण झाली असती. भक्तीचा अर्थ असा आहे की आपल्या मनासारखं घडलं नाही तरी देवावरचा विश्वास टिकवून राहणं. श्रावण हा याच भावनेला जागा करणारा काळ आहे. या महिन्यात सकाळी काही मिनिटं शांत बसून महादेवाचं स्मरण करा. शक्य असेल तर शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना मन शांत ठेवा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. पण त्यासोबत आपल्या वागण्यातही बदल घडवा. एखाद्याला दुखावलं असेल तर माफी मागा. एखाद्या गरजू माणूस दिसला तर शक्य असेल तितकी मदत करा. घरात सतत भांडणं होत असेल तर एकदा शांत राहण्याचा प्रयत्न करा. कारण देवाची भक्ती केवळ ओठांवर असली तर ती अपुरी राहते. ती आपल्या स्वभावात उतरली तर तिचं खरं रूप दिसतं. आणि याच ठिकाणी स्वामी समर्थांची शिकवणे आपल्याला आठवते. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवताना मनात एक विश्वास असला पाहिजे की आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आणि योग्य वेळची वाट पाहणार. आज तुमच्या आयुष्यातही एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल तर स्वतःला अपयशी समजू नका. कदाचित तुमची परीक्षा सुरू असेल, कदाचित तुमच्यातील संयम वाढत असेल, कदाचित तुमच्यासाठी योग्य वेळ अजून आलेली नसेल. पण प्रयत्न थांबवू नका. मनात देवाचं नाव ठेवा आणि जेव्हा आपल्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करत राहा. आणि जे आपल्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करत राहा. कारण श्रद्धा आपल्याला निष्क्रिय बनवत नाही. श्रद्धा आपल्याला संकटातही पुढे चालत राहण्याची ताकद देते. या श्रावणात म्हणून एक छोटासा संकल्प करा. देवाकडे मागण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवायचा. रागापेक्षा संयम निवडायचा. निराशेपेक्षा आशा निवडायची. आणि स्वतःपुरतं जगण्यापेक्षा शक्य असेल तिथे कोणाच्या तरी आयुष्यात आनंद निर्माण करायचा. हीच त्या भक्ताची खरी शिकवण आहे. आणि कदाचित म्हणूनच ही कथा आजही ऐकताना
आपल्या मनाला स्पर्श करते. कारण कथा कितीही जुनी असली तरी त्यातील भावना आजही आपल्या आयुष्यात तितक्या जिवंत आहेत. प्रत्येक घरात कोणीतरी एखाद्या चिंतेत असतो, प्रत्येक मनात एखादी इच्छा अपूर्ण असते, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एखादी अशी वेळ येते जेव्हा त्याला वाटतं आता पुढे काय. अशा वेळी मनात श्रद्धेचा दिवा जिवंत ठेवणं हीच खरी साधना असते आणि श्रावणाचा हा पवित्र काळ आपल्याला त्या साधनेची आठवण करून देतो. त्या मंदिरातून बाहेर पडताना त्या तरुणाच्या मनात एक वेगळी शांतता होती. काही वेळापूर्वी ज्याच्या मनात स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रश्न होते, तो आता त्या प्रश्नांपासून पळत नव्हता. त्याला जाणवलं होतं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उत्तर लगेच मिळेलच असं नाही. काही उत्तर वेळ देतो, काही अनुभव देतात आणि काही उत्तर फक्त श्रद्धेतून समजतात. त्याने मंदिराच्या पायऱ्यावरून खाली उतरताना एकदा मागे वळून पाहिलं. मंदिराच्या शिखरावर फडकणारा ध्वज वाऱ्याने हलत होता. त्याने दोन्ही हात जोडले आणि मनात म्हटलं, माझ्या आयुष्यात कितीही दिवस असतील पण प्रत्येक दिवस चांगला जाऊ दे. हा संकल्प साधा होता पण ज्याच्या आयुष्याची दिशा बदलणार होता. हा संकल्प साधा होता पण त्याच्या आयुष्याची दिशा बदलणारा होता. घरी परतल्यानंतर त्याने आपल्या आईवडिलांशी बराच वेळ संवाद केला. इतकी वर्षे मनात साठवून ठेवलेली भीती, दुःख आणि चिंता आता हळूहळू कमी होत होती. आईने त्याला जवळ घेतलं. ती म्हणाली, बाळा, आम्ही तुला वाचवण्यासाठी देवाकडे किती प्रार्थना केली हे तुला कदाचित कळणार नाही. तो हसला, आई, पण मला आता एक गोष्ट कळली आहे. तुमची माझ्यावरची माया ही सुद्धा देवाची देणगी आहे. वडील शांतपणे दोघांकडे पाहत होते. त्यांच्या मनात अनेक वर्षांनी समाधान निर्माण झालं होतं. काळ पुढे जात राहिला. त्या मुलाने आपलं आयुष्य फक्त स्वतःच्या सुखासाठी न जगता आपल्या आईवडिलांची सेवा, गरजूंची मदत आणि देवभक्ती यासाठी समर्पित केली. त्याच्या जीवनात नंतर अनेक अडचणी आल्या. व्यापारात चढ-उतार आले. काही वेळा आर्थिक संकट आली. काही जवळची माणसं दुरावली. काही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. पण आता त्याची एक सवय कायम झाली होती. संकट आलं की तो आधी घाबरत नसे. तो काही वेळ शांत बसायचा, आपल्या मनाला स्थिर करायचा आणि मग जे करायचं आहे ते करायचा. हीच त्या अनुभवातून त्याने शिकलेली सर्वात मोठी गोष्ट होती. कारण देवावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ असं नाही की आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच अडचण येणार नाही. श्रद्धेचा अर्थ असा आहे की अडचण आली तरी आपण स्वतःला पूर्णपणे हरवून बसणार नाही. आपल्या मनात एक आधार राहतो, एक विश्वास राहतो आणि तो विश्वास आपल्याला पुन्हा उभं राहायला मदत करतो. याच भावनेला आपण स्वामी समर्थाच्या भक्तीतही पाहतो. स्वामींच्या चरणी जाणारा भक्त नेहमी सुखाच्या काळातच त्यांना आठवत नाही. तो संकटातही त्यांचं नाव घेतो कारण त्याला विश्वास असतो, मी एकटा नाही. ही भावना एखाद्या माणसाच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकते हे शब्दात सांगणं कठीण आहे. आज तुमच्या आयुष्यातही कदाचित अशी एखादी गोष्ट असेल जिचं उत्तर तुम्हाला अजून मिळालेलं नाही. कदाचित तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, कदाचित व्यवसायातील अडचणीमुळे चिंतित असाल, कदाचित घरातील एखाद्या समस्येमुळे मन अस्वस्थ असेल, कदाचित एखाद्या नात्यात दुरावा आला असेल, कदाचित तुम्ही एखाद्या चांगल्या बातमीची अनेक दिवसांपासून वाट पाहत असाल. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार घडत नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की काहीच घडणार नाही. कधीकधी विलंब म्हणजे नकार नसतो. कधीकधी शांतता म्हणजे देवाने आपल्याला सोडलेलं नसतं. कधीकधी उत्तर मिळण्याआधी मनाला मजबूत होण्याची गरज असते. म्हणून या श्रावणात तुमच्या मनातील इच्छा देवापुढे नक्की मांडा, पण त्यासोबत एक वाक्य नक्की म्हणा, देवा, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला दे आणि ते स्वीकारण्याची शक्तीही दे. ही प्रार्थना मनाला वेगळं समाधान देते, कारण त्यात हट्ट नसतो, त्यात विश्वास असतो आणि जिथे विश्वास असतो तिथे मनाला शांतता मिळते. श्रावणातील सोमवार हा त्यामुळे फक्त एक धार्मिक दिवस म्हणून पाहू नका, तो स्वतःकडे पाहण्याचा दिवस बनवा. या दिवशी काही वेळ मोबाईल बाजूला ठेवा, शांत बसा, महादेवाचं नामस्मरण करा, स्वामींचं नामस्मरण करा, आपल्या आईवडिलांना नमस्कार करा, ज्यांच्याशी गैरसमज झाला असेल त्यांच्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा आणि शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा मदत द्या. कारण देवाला फूल अर्पण करणं सुंदर आहेच, पण एखाद्या दुःखी माणसाला 2 प्रेमाने शब्द देणंही तितकंच सुंदर आहे. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं ही सुद्धा सेवा आहे. एखाद्या निराश व्यक्तीला सगळं ठीक होईल असं प्रेमाने सांगणं ही सुद्धा भक्ती आहे. आणि एखाद्या चुकीसाठी मनापासून माफी मागणं ही सुद्धा साधना आहे. आपल्या जीवनात हा बदल घडला तर श्रावणाचा खरा अर्थ आपल्या जगण्यात उतरतो.
त्या मुलाच्या कथेतील सर्वात मोठी गोष्ट त्याला मिळालेलं आयुष्य नाही, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. भीतीतून श्रद्धेकडे, चिंतेकडून शांततेकडे आणि स्वतःपुरतं जगण्यापासून इतरांसाठी जगण्याकडे. हा बदलच त्या कथेचा खरा चमत्कार आहे. आणि म्हणूनच आज ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताने स्वतःला एक प्रश्न विचारावा, माझ्या आयुष्यात किती अडचणी असल्या तरी माझी श्रद्धा अजून जिवंत आहे का? जर उत्तर हो असेल तर अजून काही संपलेलं नाही. कारण परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण मनातील आशा जिवंत असेल तर माणूस पुन्हा प्रयत्न करू शकतो. आज श्रावणाच्या पवित्र काळात आपण महादेवाच्या चरणी एक छोटासा संकल्प करूया. आपल्या घरात शांतता राहू दे, आपल्या आईवडिलांचं आरोग्य आणि आयुष्य सुखाचं जावो, आपल्या कुटुंबात प्रेम राहो, आपल्या मेहनतीला योग्य फळ मिळो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकट आलं तरी आपलं मन कमजोर होऊ नये. स्वामी समर्थांच्या चरणी अशी प्रार्थना करूया, स्वामी आमच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यापेक्षा आधी त्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती द्या. चुकीच्या मार्गापासून वाचवा, मनात श्रद्धा ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. ही प्रार्थना मनापासून केली तर कदाचित आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्या एका दिवसात संपणार नाही, पण आपण त्या समस्याकडे पाहण्याची पद्धत नक्की बदलेल आणि अनेक वेळा हाच बदल आपल्या आयुष्यातील मोठ्या परिवर्तनाची सुरुवात असतो. म्हणूनच आजची ही कथा फक्त ऐकून विसरू नका, तिच्यातला एक विचार आपल्या आयुष्यात नक्की आणा. संकट आलं तर घाबरू नका, चांगले दिवस उशिरा आले तर निराश होऊ नका, प्रार्थनेला उत्तर मिळायला वेळ लागला तर देवावरचा विश्वास सोडू नका आणि तुमच्या आयुष्यात एखादी इच्छा पूर्ण झाली तर ती फक्त तुमच्या भाग्याची गोष्ट समजू नका, ती चांगलं काम करण्याची संधी समजा. कारण देवाची कृपा मिळणं ही शेवटची पायरी नाही, ती एका नव्या जबाबदारीची सुरुवात आहे. आजच्या या पवित्र श्रावण काळात महादेव आणि स्वामी समर्थ आपल्या सर्व भक्तांच्या मनाला शांती देवोत, घरात सुख समृद्धी ठेवोत आणि प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवोत. ज्यांच्या डोळ्यात एखाद्या चांगल्या बातमीची प्रतीक्षा आहे, ज्यांच्या मनात एखादं दुःख दडलेलं आहे, त्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवावं, देवाला तुमची प्रार्थना सांगण्यासाठी मोठे शब्द लागत नाही, मन खरं असणं महत्त्वाचं आहे. शेवटी डोळे मिटा, मन शांत करा आणि आपल्या मनात ज्याच्यावर श्रद्धा आहे त्यांचं स्मरण करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. या पवित्र नामस्मरणासोबत आजची ही कथा इथेच पूर्ण करूया.